नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इथं 2 डिजिट्स नंबर्स आणि सिंगल डिजिट नंबर यांचा ॲडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं असतं अबॅकसच्या टूलवर स्टुडंट्स कशा पद्धतीने करतात हे शिकवलं जाणार आहे। हे आपली 7वी वर्कशीट आहे। याच्या आधीचे सुद्धा वर्कशीट जे आहे त्याच्यामध्ये मी सिंगल डिजिटचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, ॲडिशन सबट्रॅक्शन हे सगळं शिकवलेलं आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। जर तुम्हाला खरंच अबॅकस घरी बसून शिकायचं असेल तेही एवढ्या सोप्या भाषेमध्ये, तुम्हाला एकदम सोप्या रीतीने मी हे पूर्णपणे शिकवत आहे। इतर कुठेही तुम्हाला अशा पद्धतीने शिकवलेले व्हिडिओ आय होप की तुम्हाला नाहीच भेटणार। तर जे मी शिकवत आहे ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला घरी बसून नक्कीच अबॅकस शिकता येईल। चला तर मग आपण इथे कॅल्क्युलेशन स्टार्ट करूया। आहे इथे स्टार्टिंगचे जे 10 क्वेश्चन्स आहेत ते 10 क्वेश्चन आज मी तुम्हाला शिकवणार आहे। आजच्या क्वेश्चन्स मध्ये मी इथे 2 डिजिट नंबर्सही घेतलेले जेणेकरून तुम्हाला 2 डिजिटचे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचे योग्यरित्या समजेल। फर्स्ट दिलेले आहे 19 + 6 - 5। तर फर्स्ट हे 10 आणि हे 19। ओके, हे 19 +6 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल। +6 चा फॉर्म्युला आहे +10 - 4। नेक्स्ट दिलेला आहे -5, देन दिस इज -5। तर आपला आन्सर येतं 20। ओके, एक क्वेश्चन होताच आपल्याला टूल क्लिअर करायचे, कारण टूल क्लिअर करणं खूप महत्त्वाचं आहे। टूल क्लिअर केलं तरच आपले आन्सर जे असतात ते राईट येतात। समजा इथून मागून पुढून कुठेही कोणताही एखादा बीट खालीवर झालेला असेल तर तो आन्सर जो असतो ना तो रॉंग म्हणजे तो रॉंग असतो आन्सर। जर आपण इथलेच कॅल्क्युलेशन करतो पण इथं पण एखादा बीट टच झालाय आन्सर लाईनला तर ते रॉंग होईल। त्यामुळे दरवेळेस एक क्वेश्चन होताच आपल्याला हे टूल क्लिअर करायचे आन्सर लाईनला, या लाईनला दुसरे कोणतेच बीट्स इथं टच झालेले नसले पाहिजे। नेक्स्ट दिलेले आहे 26 - 7 + 8। देन हे फर्स्ट हे 20 आणि हे 6, 26। ओके, नेक्स्ट आपल्याला करायचं -7। -7 चा फॉर्म्युला आहे -10 + 3, -10 + 3। नेक्स्ट इज +8, +8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2। ओके, म्हणजे आपला आन्सर काय येतं हे 20 आणि हे 7, तर आपला आन्सर येईल 27। ओके, आहे की नाही सोपं? याच्याशी रिलेटेड या सर्व पॉझिटिव्ह कंपोनंट, पॉझिटिव्ह नंबर, नेगेटिव्ह नंबर या सगळ्यांशी रिलेटेड मी व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत चॅनलवर। नक्की तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमचे काही डाऊट्स असतील तर पूर्णपणे क्लिअर होतील। नेक्स्ट क्वेश्चन आहे 33 + 7 - 1। देन हे फर्स्ट 30 आणि हे 3, 33 +7 करायचे तर +10 - 3 हा +7 चा फॉर्म्युला आहे। नेक्स्ट इज -1, -1 चा फॉर्म्युला आहे -10 आणि +9। देन आपला आन्सर येतं 39। आहे की नाही हे सोपं? अशा पद्धतीने खूपच सोप्या पद्धतीने आपण अबॅकसवर कॅल्क्युलेशन करू शकतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे 34 + 7 - 2। फर्स्ट हे 30 आणि हे 4, 34। ओके, +7 तर +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3। नेक्स्ट इज -2, -2 चा फॉर्म्युला आहे -10 + 8, -10 + 8। आपला आन्सर येतं 39। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 71 - 8 + 7। फर्स्ट हे घेणार आपण 70 आणि हे 1, 71। नेक्स्ट दिलेलं आहे -8, तर -8 चा फॉर्म्युला आहे -10 + 2, -10 + 2। नेक्स्ट इज +7, +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3। आपला आन्सर येतं 70। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 85 - 5 + 6। देन हे फर्स्ट हे 80 आणि हे 5, 85 -5 हे डायरेक्टली आपण -5 इथं करू शकतो कारण आपल्याकडे बीट्स अवेलेबल आहेत। नेक्स्ट इज +6, तर +6 साठी हे 5 आणि हे 1, तर हे +6, तर आपला आन्सर येतं 86। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 94 - 4 - 6। फर्स्ट हे 90 आणि हे 4, 94। आता आपल्याला -4 करायचं आहे, याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायची गरज नाही कारण ऑलरेडी इथं 4 ऍड आहेत, ते डायरेक्टली आपण मायनस करणार। नेक्स्ट आहे -6, -6 चा फॉर्म्युला आहे -10 + 4, तर आपला आन्सर येतं 84। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 73 - 9 + 6। फर्स्ट हे 70 आणि हे 3, 73। देन -9 चा फॉर्म्युला आहे -10
+1 -10 +1. नेक्स्ट इज +6. +6चा फॉर्म्युला आहे +10 -4. +10 -4. देन आपला आन्सर येतं हे 70. ओके. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 75 - 8 + 9. तर फर्स्ट हे घेणार आपण 70 आणि हे 5. 75. नेक्स्ट आहे -8. -8चा फॉर्म्युला आहे -10 + 2. -10 + 2. ओके. नेक्स्ट इज +9. +9चा फॉर्म्युला आहे +10 -1. देन आपला आन्सर येतं 76. ओके. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 43 - 9 + 8. फर्स्ट हे 40 आणि हे 3. 43. -9. -9चा फॉर्म्युला आहे -10 + 2. सॉरी +1. -10 + 1. नेक्स्ट आहे +8. +8चा फॉर्म्युला आहे +10 - 2. देन आपला आन्सर इथे येतं 42. आहे की नाही सोपं? अशा पद्धतीने खूपच सोप्या रीतीने आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. आपल्याला जसं टूलवर फॉर्म्युला पूर्ण समजले तर नक्की आपण इझिली कितीही मोठे कॅल्क्युलेशन असले तरी इझिली आपण टूलवर कॅल्क्युलेशन करू शकतो. आता यातले काही सम्स मी तुम्हाला फिंगर्सवर दाखवणार आहे की फिंगर्सवर विद्यार्थी कशा पद्धतीने करत असतात. कारण फिंगर्सवर आपण पाहतो की मुलं काहीतरी करत असतात पण आपल्याला कळतच नाही की ते नक्की काय करतात. ऍक्च्युली ते फक्त हे बीट्सच वर खाली करत असतात, वेगळं काय नाही करत. तर हे बीट्स समजून घेणं, फॉर्म्युला समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आता मी काही क्वेश्चन्स तुम्हाला फिंगर्सवर शो करते की कशा पद्धतीने करायचे. आपल्याला आपला राईट हँड जो आहे तो राईट हँड कशासाठी वापरायचा आहे? युनिट बीट्ससाठी. ओके. आणि लेफ्ट हँड जो आहे तो टेन्स बीट्ससाठी वापरायचा आहे. तर आता मी क्वेश्चन नंबर हे 5 घेते. ओके. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय सांगितलंय? 71 - 8 + 7. तर फर्स्ट काय करणार? हे 5 म्हणजे हे 50. लेफ्ट हँडचे इंडेक्स फिंगर म्हणजे 50. तर 50, 60, 70 हे झाले 70. ओके. +1. 70 and 1. ओके. हे 71 झाले. आता -8 करायचं. -8चा फॉर्म्युला काय? -10 + 2. आता हे आपल्याला स्वतःहून व्हिज्युअलाइज करायचं की आपण या हँडवर म्हणजे लेफ्ट हँडवर आपले 60 राहिलेले आहेत आणि राईट हँडमध्ये इथे 3 राहिलेले आहेत. आपल्याला हे व्हिज्युअलाइज करणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय दिलं? ऍड 7. +7चा फॉर्म्युला काय? +10 - 3. आता इथं ऑलरेडी आपल्याकडे 3 होते, 3 ऍड केलेले होते राईट हँडमध्ये. तर हे जे ऍड केलेले होते आपण ते लेस केले आणि इथे जे आधी किती होते? 60 होते. त्यात आपण 10 पुन्हा ऍड केले आणि 3 लेस केले. तर हे झाले 70. मीन्स आपला आन्सर येतं 70. विद्यार्थी जे करत असतात कॅल्क्युलेशन ते अशाच पद्धतीने करतात. आपल्याला हे समजून येत नाही की नक्की काय करतात. ते असे फास्ट काहीतरी करत असतात. ऍक्च्युली ते बीट्स समजून घेतात आणि ते व्हिज्युअलाइज करतात. व्हिज्युअलाइज काय करतात? हे टूल त्यांच्या डोळ्यांच्या समोर असतो आणि या टूलमध्ये जे पण बीट्स वर खाली आपण आता करून बघितलं, जसं मी आता क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवणार तुम्हाला सगळे बीट्स वर खाली करताना जे दिसले तेच सगळे बीट्स जेव्हा फिंगर्सवर विद्यार्थी करत असतात तेव्हा ते या टूलला व्हिज्युअलाइज करतात की आपल्या समोर हा टूल आहे, आपल्या डोळ्यांसमोर हा टूल आहे आणि त्यातले बीट्स जे पण आहे वर खाली होत आहेत ते फिंगर्सच्या थ्रू आपण स्वतः करतोय. असं ते व्हिज्युअलायझेशन होतं. तर अशा पद्धतीने फिंगर्सवर सुद्धा कॅल्क्युलेशन केलं जातं. आता नेक्स्ट क्वेश्चन मी लास्ट क्वेश्चन तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने करायचंय. फर्स्ट दिलेलं आहे 40. आता 40 साठी मी खालचे 4ही म्हणजे हे 4 जे होते ते 4 बीट्स जे आहेत ते मी खाली घेतले. आता मी दोन्ही हातांचा वापर करून तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते. फर्स्ट दिलेलं आहे 40, देन दिस इज 40 अँड दिस इज 3. तर 43. ओके. नेक्स्ट इज -9. -9चा फॉर्म्युला आहे -10 + 1, देन -9 + 1. तर आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं की इथले जे आहे ते 3 बीट्स आहेत खालचे आणि इथले जे आहेत ते 4 बीट्स आहेत खालचे. म्हणजे युनिट प्लेसवरचे 4 आहेत, टेन्स प्लेसवरचे 3 आहेत. आपल्याला बीट्स व्हिज्युअलाइज करायचे. नेक्स्ट दिलेलं आहे +8. +8चा फॉर्म्युला आहे +10 - 2, देन दिस इज +10 अँड -2. +10 - 2. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन होतो. शक्यतो जेव्हा पण तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल, प्रॅक्टिस फिंगर्सवर कराल तुम्ही. ऍक्च्युली हे घरी बसून तुम्ही करू शकता व्हिज्युअलाइज करून. तर फिंगर्सवर जेव्हा पण तुम्ही कॅल्क्युलेशन करायला घ्याल शक्यतो अशा प्रकारे एक पेन्सिल हातात धरा. काय होतं जेव्हा आपण पेन्सिल हातात धरतो ना तेव्हा आपले हे जे फिंगर्स असतात ना, बाकीचे हे जे 3 फिंगर्स आहेत ते फिंगर्स इथे तिथे होत नाही.
तिन्ही फिंगर्स बरोबर राहतात. त्यामुळे आपल्याला ना जर आपण हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर शक्यतो अशा पद्धतीने पेन्सिल हातात धरा आणि मगच कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करा, जेणेकरून आपण खूपच इझिली करू शकतो. मग लेफ्ट हँडमध्ये पण धरायचं असेल तर तसंही तुम्ही धरू शकता. दोन्ही हातांमध्ये फिंगर्समध्ये हातांमध्ये पेन्सिल धरा आणि त्यानंतरच तुम्ही कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला ते इझी होईल कॅल्क्युलेशन करायला. नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला घरी बसून सबस्क्राईब केलं तर त्याचं नोटिफिकेशनही मिळत राहील, जे पण मी व्हिडिओज अपलोड करते त्याचं, आणि त्यामुळे तुम्ही घरी बसून अबॅकस शिकू शकता. म्हणून प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही, तुमचे रिलेटिव्स असतील, फ्रेंड्स असतील, त्यांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून चांगल्या गोष्टी दुसऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजे. त्याचबरोबर जर का कोणाची खरंच इच्छा असेल आणि त्यांना काही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, जे फीज वगैरे पे नाही करू शकत, तर त्यांना इथं मीन्स हे व्हिडिओ बघून नक्कीच घरी बसून अबॅकस शिकता येईल. 100% शिकता येईल. जर तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला काही पैसे द्यायची तर गरज नाहीये. तुम्ही घर बसल्या फ्री ऑफ कॉस्ट शिकू शकता. महत्वाचं आहे फक्त व्हिडिओ पूर्ण पाहणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया पुढचे 10 क्वेश्चन्स घेऊन वर्कशीटचे. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.